Students, we studied fifth topic, heat. Now we are going to study anomalous behavior of water. Anomalous behavior of water म्हणजेच पाण्याचे असंगत आचरण. Anomalous behavior of water. आता याच्यामध्ये बघा, in general when a liquid is heated up to a certain temperature, it expands and when cooled it contracts. बघा, in general when a liquid is heated up to a certain temperature, द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास इट एक्सपांड, ते काय होतं, प्रसरण पावतं. अँड व्हेन कूल्ड इट कॉन्ट्रॅक्ट्स, आणि थंड केलं तर ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजेच काय, आकुंचन होतं. वॉटर हावेवर शोज अ स्पेशल अँड एक्सपेन्शनल बिहेवियर, परंतु पाणी एक वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते. ते कसं बघा, इफ वी हीट वाटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सियस टू 4 डिग्री सेल्सियस, if we heat water from 0 degree Celsius to 4 degree Celsius, it contracts. If we heat water from 0 degree Celsius to 4 degree Celsius, it contracts instead of expanding. आपण पाण्याला 0 डिग्री सेल्सियस तापमानात पाणी घेतलं आणि त्या 0 डिग्री सेल्सियस तापमानाचे पाणी त्याला हीट दिली, तर 4 डिग्री सेल्सियस टेम्परेचरला ते प्रसरण पावण्याऐवजी आकुंचन होतं. आपण पहिल्यांदा सांगितलं, व्हेन लिक्विड इज हीटेड अप टू अ सर्टन टेम्परेचर इट एक्सपांड, म्हणजे द्रवाला मर्यादित तापमानापर्यंत तापवल्यास ते प्रसरण पावतं. परंतु पाणी एक वैशिष्ट्यपूर्ण वॉटर हावेवर शोज अ स्पेशल अँड एक्सपेन्शनल बिहेवियर, एक पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवतं. कारण आपण ह्या ठिकाणी वॉटरला 0 डिग्री सेल्सियसपासून म्हणजे 0 डिग्री सेल्सियसचे पाणी तापमानाचे पाणी घेतले, त्याला उष्णता दिली, तर 4 डिग्री सेल्सियस टेम्परेचरला ते कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे हे आकुंचन पावतं इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग, म्हणजे प्रसरण ऐवजी ते आकुंचन पावतं. 0 डिग्री सेल्सियस टू 4 डिग्री सेल्सियस. ॲट 4 डिग्री सेल्सियस बघा, ॲट 4 डिग्री सेल्सियस इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम. आता 4 डिग्री सेल्सियसला त्याचं व्हॉल्यूमसुद्धा काय असतं, मिनिमम, सर्वात कमी. व्हॉल्यूम म्हणजेच काय, आकारमान. ॲट 4 डिग्री सेल्सियस इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. आता ह्या 4 डिग्री सेल्सियस टेम्परेचरला पाणी एक्सपांड होण्याच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्ट्स होतं, आकुंचन पावतं, आणि त्यामुळं ह्या 4 डिग्री सेल्सियसला ह्या पाण्याचं व्हॉल्यूम हे काय, सर्वात कमी आहे, ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. इफ द वॉटर इज हिटेड फर्दर, आता ह्या पाण्याला परत तीच उष्णता, म्हणजे 0 डिग्री सेल्सियस टेम्परेचरला उष्णता द्यायला चालू केलं, म्हणजे 0 डिग्री सेल्सियस टेम्परेचरचं पाणी घेतलं, त्याला उष्णता द्यायला चालू केलं, 4 डिग्री सेल्सियसला ते काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट्स. आता ही उष्णता तशीच चालू ठेवली, तर if the water is heated further, it expand and its volume increases. आता 4 डिग्री सेल्सियसच्या पुढं पाण्याचं टेम्परेचर गेलं, 5, 6, 7, 8 डिग्री असं पुढं वाढत गेलं, तर त्यावेळी हे काय होतं, वॉटर एक्सपांड होतं म्हणजे प्रसरण पावतं, आणि याचं व्हॉल्यूमसुद्धा काय राहतं, वाढतं, व्हॉल्यूम इन्क्रीजेस. बघा, आता ही जे टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सियस टू 4 डिग्री सेल्सियस, बघा 0 डिग्री सेल्सियस टू 4 डिग्री सेल्सियस, द बिहेवियर ऑफ वॉटर between its temperature from 0 degree Celsius to 4 degree Celsius, the behavior of water between its temperature from 0 degree Celsius to 4 degree Celsius is called anomalous behavior of water. याला पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. If 1 kilogram of water is heated from 0 degree Celsius, if 1 kilogram of water is heated from 0 degree Celsius and its volume is plotted
ॲज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर वी गेट द ग्राफ. आता या ठिकाणी बघा 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या इफ 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर इज हिटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सियस and its volume is plotted as a function of temperature. आपण 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या पाण्यास 0 डिग्री सेल्सिअस पासून उष्णता देत टेम्परेचर तापमान आणि व्हॉल्यूम याचा आलेख काढला. वी गेट द ग्राफ. आलेख काढल्यास तो आलेख आपल्याला वक्र असेल. कसा असेल? वक्र असेल. आणि ह्या वक्र आलेखावरून स्पष्ट होते की 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान वाढवल्यास 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान वाढवल्यास त्या पाण्याचे आकारमान वाढण्याऐवजी काय होतं? कमी होतं. बघा आता या ठिकाणी ते पाण्याला उष्णता दिली. आपण किती? 1 किलोग्राम वॉटर इज हिटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस. आता हे जे वॉटर आहे याला उष्णता दिली तर 0 डिग्री सेल्सिअस. आपण इथं टेम्परेचर घेतलेलं आहे. एक्स अक्षावर काय घेतलं आहे? टेम्परेचर घेतलं आहे. वाय अक्षावर काय घेतलेलं आहे? व्हॉल्यूम घेतलेलं आहे. टेम्परेचर बघा 0, 1, 0, 1, 2, 3, 4, 5 हे टेम्परेचर. नंतर हे व्हॉल्यूमच्या नोंदी आहेत. ओके, व्हॉल्यूम. आता ह्या पाण्याला आपण उष्णता द्यायला चालू केली तर 0 डिग्री सेल्सिअसला त्याचं व्हॉल्यूम बघा 1000.10च्या थोडंसं वर आहे. नंतर 1 डिग्रीला त्या नंतर खाली आलेलं आहे व्हॉल्यूम. 2 डिग्रीला नंतर व्हॉल्यूम काय आलेलं आहे? खाली. 3 डिग्रीला खाली आलेलं आहे. 4 डिग्री सेल्सिअसला दिसलेलं व्हॉल्यूम तुम्हाला काय दिसतं? अतिशय मिनिमम म्हणजे सर्वात कमी. ॲट 4 डिग्री सेल्सिअस व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम. ॲट 4 डिग्री सेल्सिअस व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम. त्यानंतर आपण त्या पाण्याला परत उष्णता तशीच चालू ठेवली. बघा 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम काय झालं? मिनिमम. इफ द वॉटर इज हिटेड फर्दर इट एक्सपांड. आता 4 डिग्री सेल्सिअस नंतर ते पाणी आता 4 डिग्री सेल्सिअस हे कॉन्ट्रॅक्ट एक्सपांडच्या ऐवजी काय झालं? कॉन्ट्रॅक्ट झालं. याचं व्हॉल्यूम काय झालं? मिनिमम झालं. 4 डिग्री सेल्सिअस नंतर ती उष्णता तशीच चालू आहे. 5 डिग्री सेल्सिअसला गेलं, 6 डिग्री सेल्सिअस, 7 डिग्री सेल्सिअस, 8 डिग्री सेल्सिअस. या ठिकाणी ते व्हॉल्यूम काय झालं? वाढत गेलेलं आहे. व्हॉल्यूम काय झालेलं? इन्क्रीज होत गेलेलं आहे. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम. आणि इट मीन्स दॅट डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. बघा 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम कमी आहे आणि त्याची डेन्सिटी काय? मॅक्झिमम डेन्सिटी जास्त आहे. का? पाण्याची घनता काय? जास्त आहे ॲट 4 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे हा आलेख आपल्याला कसा दिसतो? वक्र दिसतो. 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम सर्वात कमी आहे. नंतर आपला पुढचा पॉईंट इथे बघा, स्टडी ऑफ ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर युजिंग होप्स ॲपरेटस. आता आपण ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर बघितलं. ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे आपण त्याला म्हणतो पाण्याचे असंगत आचरण. की याच्यामध्ये वॉटर काय होतं? एक्सपांडच्या ऐवजी काय होतं? 4 डिग्री सेल्सिअसला ते कॉन्ट्रॅक्ट्स होतं आणि व्हॉल्यूम काय होतं त्याचं? मिनिमम. अँड 4 डिग्री सेल्सिअसला याची डेन्सिटी काय राहते? मॅक्झिमम राहते. आता हे स्टडी ऑफ ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचे जे असंगत आचरण आहे, ह्या पाण्याच्या असंगत आचरणांचा अभ्यास करण्यासाठी आपण काय केलेलं आहे? होप्स ॲपरेटसचा यूज केलेला आहे. आता हे दिसते ते होप्स ॲपरेटस. आता हे जे होप्स ॲपरेटस आहे याचं कन्स्ट्रक्शन पहिल्यांदा बघू. बघा, द ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर कॅन बी स्टडीड विथ दी हेल्प ऑफ होप्स ॲपरेटस. हे आहे ते होप्स ॲपरेटस. इन होप्स ॲपरेटस अ फ्लॅट बॉल हे काय? पसरट भांड. अ फ्लॅट बॉल इज अटॅच्ड टू अ सिलेंड्रिकल कंटेनर. हा जो आहे तो सिलेंड्रिकल कंटेनर म्हणजे याला म्हणतो उभट नळकांड. इन होप्स ॲपरेटस अ फ्लॅट बॉल
is attached to a cylindrical container as shown in figure. आपण बघतोय की हा फ्लॅट बॉल म्हणजे पसरट भांड आहे आणि हे पसरट भांड हे कशाला जोडलेलं आहे तर ह्या सिलेंड्रिकल कंटेनर म्हणजे उभट नळकांड्यास. अँड देर इज प्रोव्हिजन टू अटॅच थर्मामीटर. आणि या जो होप्स ॲपरेटस आहे याच्यामध्ये सुविधा आहे थर्मामीटर म्हणजे जोडणं थर्मामीटर ठेवण्यासाठी सुविधा आहे. बघा देर इज अ प्रोव्हिजन टू अटॅच थर्मामीटर. आता हा जो फ्लॅट बॉल आहे याच्या वरच्या साईडला जो थर्मामीटर दिसतो अभाव टू मेजर टेम्परेचर T2. ह्या फ्लॅट बॉलच्या वर म्हणजे अभावला जो थर्मामीटर दिसतो तो टू मेजर टेम्परेचर T2. आणि ह्या फ्लॅट बॉलच्या जो खाली बिलो टू मेजर टेम्परेचर T1. आता जो तो हा मेजर टेम्परेचर T1 द फ्लॅट बॉल ऑन द सिलेंड्रिकल कंटेनर. T2 आणि T1 वरच्या साईडला आहे तो थर्मामीटर T2 आणि खाली आहे तो थर्मामीटर T1. तर हे जो होप्स ॲपरेटस याच्यामधले कन्स्ट्रक्शन आपण बघितले. त्यानंतर बघा वॉटर इज फिल्ड. आता वॉटर इज फिल्ड इन द सिलेंड्रिकल कंटेनर. आता हा जो सिलेंड्रिकल कंटेनर आहे याच्यामध्ये पाणी अँड अ मिक्सचर ऑफ आईस अँड सॉल्ट. आणि हा जो फ्लॅट बॉल आहे पसरट भांड आहे याच्यामध्ये फ्रिजिंग मिक्सचर आहे. काय फ्रिजिंग मिक्सचर ह्या पसरट भांड्यामध्ये काय फ्रिजिंग मिक्सचर. आणि फ्रिजिंग मिक्सचरमध्ये काय आहे तर आईस आणि सॉल्ट. आईस अँड सॉल्ट इज पुट इन फ्लॅट बॉल. ड्युरिंग स्टडी ऑफ ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर युजिंग होप्स ॲपरेटस टेम्परेचर T1 and temperature T2 are recorded after every 13 सेकंद. आता T1चं टेम्परेचर आणि T2चं टेम्परेचर थर्मामीटर ह्या दोन्हींचं टेम्परेचर प्रत्येकी ह्या टेम्परेचरचे प्रत्येकी 30 सेकंदानंतर याची नोंद ठेवली जाते. हे झालं कन्स्ट्रक्शनमधलं. आता त्यानंतर आपण बघतो ह्या होप्स ॲपरेटरचं वर्किंग कसं चालतं. बघा आपण बघितलं हा आहे तो फ्लॅट बॉल पसरट भांड. हे सिलेंड्रिकल कंटेनर. हा वरच्या साईडला थर्मामीटर T2 आणि खाली T1 प्रत्येकी 30 सेकंदानंतर ह्याचं टेम्परेचर नोंद केली जाते. आणि हे आहे ते फ्रिजिंग मिक्सचर. आणि हे ह्याच्यामध्ये सिलेंड्रिकल कंटेनरमध्ये वॉटर इज फिल्ड इन द सिलेंड्रिकल कंटेनर. आता वर्किंग बघू. द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द मिडल ऑफ द सिलेंडर. आता हा मधल्या भागाचा जो भाग आहे सिलेंडरचा द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द मिडल ऑफ द सिलेंडर लोअर ड्यू टू फ्रिजिंग मिक्सचर इन द आउटर बॉल. आता ह्या फ्लॅट बॉलमध्ये फ्रिजिंग मिक्सचर आहे आणि हा मधला भाग झाला. आता मधल्या भागामध्ये फ्रिजिंग मिक्सचर असल्यामुळे टेम्परेचर ऑफ वॉटर इन द मिडल ऑफ सिलेंडर लोअर ड्यू टू फ्रिजिंग मिक्सचर इन द आउटर बॉल. आता नळकांड्याचा जो मधला भाग आहे ह्या नळकांड्याच्या मधल्या भागामध्ये फ्रिजिंग मिक्सचर असल्यामुळे नळकांड्याच्या मधल्या भागातील पाण्याचे तापमान काय होतं कमी होतं. सिन्स द टेम्परेचर ऑफ वॉटर देअर डिक्रीजेस. आता ह्या मधल्या भागात फ्रिजिंग मिक्सचर असल्यामुळे टेम्परेचर कमी होणार की ज्यामुळे टेम्परेचर ऑफ वॉटर देअर डिक्रीजेस अँड इट्स व्हॉल्यूम डिक्रीजेस. पाण्याचं तापमान कमी होणार आणि इट्स व्हॉल्यूम डिक्रीजेस आकारमानसुद्धा कमी होणार. पण अँड इट्स डेन्सिटी इन्क्रीज. बघा फ्रिजिंग मिक्सचर असल्यामुळं ह्या मधल्या भागाचं टेम्परेचर कमी की ज्यामुळे टेम्परेचर ऑफ वॉटर डिक्रीज. त्याचप्रमाणे व्हॉल्यूमसुद्धा काय होतं डिक्रीज. पण पाण्याची घनता वाढते. टेम्परेचर कमी झालं व्हॉल्यूम कमी झाले परंतु डेन्सिटी इन्क्रीज झाली. आता द वॉटर विथ हायर डेन्सिटी. आता ह्या पाण्याची घनता जास्त आहे. पाण्याची घनता जास्त आहे. मधल्या भागातील पाण्याची घनता जास्त. द वॉटर विथ हायर डेन्सिटी मूव्स डाऊनवर्ड. मग जास्त घनतेचे पाणी काय आलं द वॉटर विथ हायर डेन्सिटी मूव्स डाऊनवर्ड. Therefore the lower thermometer T1 shows rapid fall. आता हे जास्त घनतेचं पाणी कमी आलं की ज्यामुळे therefore the lower thermometer T1 shows rapid fall की ज्यामुळे खालच्या भागातील पाण्याचे तापमान जलद गतीने कमी होते. and continues till the temperature becomes equal to 4 degrees Celsius. बघा
ह्या मधल्या भागामध्ये फ्रीजिंग मिक्सचर असल्यामुळे व्हॉल्यूम कमी झालं, पाण्याचं टेम्परेचर कमी झालं की ज्यामुळे तसेच डेन्सिटी इन्क्रीज झाली, जास्त घनतेचं पाणी खाली आलं की ज्यामुळे T1 जो थर्मोमीटर आहे तिथलं जे टेम्परेचर हे जलद गतीने कमी होतं. T1 शोज रॅपिड फॉल इन टेम्परेचर अँड धिस कंटिन्यूज टिल द टेम्परेचर ऑफ वॉटर बिकम्स इक्वल टू 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच आता इथलं टेम्परेचर किती झालं 4 डिग्री सेल्सिअस. आता बघा when the temperature of water start decreasing below 4 degree Celsius. आता नळकांड्याच्या मधल्या भागातील पाण्याचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होते अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीज. आता इथलं टेम्परेचर किती झालं 4 डिग्री सेल्सिअस, नंतर ह्या भागातील इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. ह्याचं आकारमान, ह्या पाण्याचं आकारमान काय झालं वाढलं. इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस अँड डेन्सिटी डिक्रीज इट देअरफॉर moves in the upward direction. बघा इथं फ्रीजिंग मिक्सचर असल्यामुळं इथल्या पाण्याचं टेम्परेचर कमी झालेलं, टेम्परेचर डिक्रीज झालं, व्हॉल्यूम डिक्रीज झालं, डेन्सिटी इन्क्रीज झालं. डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळे हे पाणी काय आलं खालच्या साईडला आलं. त्यामुळे हा थर्मोमीटर T1चं टेम्परेचर रॅपिड फॉल झालं, म्हणजे जलद गतीने कमी झालं. हे किती दाखवलं 4 डिग्री सेल्सिअस दाखवलं. आता या ठिकाणीच बघा, या ठिकाणी टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस दाखवल्यानंतर इट्स व्हॉल्यूम इन्क्रीज, याचा आकारमान, इथल्या पाण्याचं आकारमान काय झालं वाढलं. डेन्सिटी काय झाली डिक्रीज झाली. आता डेन्सिटी डिक्रीज झाली, इट देअरफॉर मूव्ज इन द अपवर्ड डायरेक्शन, की ज्यामुळे इथल्या भागाचं पाणी काय गेलं वरच्या साईडला गेलं. द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द अप्पर पार्ट, आता आपण कुठं आलं अप्पर पार्ट T2 देअरफॉर डिक्रीजेस रॅपिडली टू 0 डिग्री सेल्सिअस, की ज्यामुळे वरच्या भागातील पाण्याचे तापमान जलद गतीने कितीपर्यंत कमी झालं 0 डिग्री सेल्सिअस झालं. म्हणजे इथलं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस झालं, इथलं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस झालं. बघा द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द लोअर पार्ट T1 however shows at 4 डिग्री सेल्सिअस. आता हे जे इथं 0 डिग्री सेल्सिअस दिसते आणि इथं 4 डिग्री सेल्सिअस. आता टेम्परेचर ऑफ वॉटर इन द लोअर पार्ट T1 however remain at 4 डिग्री सेल्सिअस फॉर सम टाईम. आता काही कालावधीपुरते हे काय असणार 4 डिग्री सेल्सिअस टाकणार अँड देन डिक्रीजेस टू स्लोली टू 0. नंतर काही काळ जातो तेही सुद्धा काय होतं 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होतं. स्टडी ऑफ ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर युजिंग होप्स ॲपरेटस. त्यानंतर आपण बघतो टाईम टेम्परेचर ग्राफ. आता आपण जे होप्स ॲपरेटस बघितलं त्याच्यामध्ये जे हे बघितलं त्यामध्ये टाईम आणि टेम्परेचर याचा ग्राफ काढलेला. बघ तो कसा आहे बघा. द टेम्परेचर आर प्लॉटेड ऑन द वाय ॲक्सिस. द टेम्परेचर आर प्लॉटेड ऑन द वाय ॲक्सिस अँड द टाइम इन मिनिट्स are plotted on the y-axis. The graph as shown in figure 5.6. The graph shows that initially both the temperature T1 and temperature T2 are identical. सुरुवातीला आपल्याला काय दिसून येतं तर बघा, तर T1 हा जो थर्मोमीटर आहे त्याचं टेम्परेचर आणि T2 थर्मोमीटर याचं टेम्परेचर बोथ आर आयडेंटिकल, समान दिसतात. हे काय बोथ आर आयडेंटिकल. आता त्यानंतर बघा हावेवर ॲज टाईम पासेस हे तर खाली काय दिलेलं आहे टाईम दिले. हावेवर ॲज टाईम पासेस T1 ऑफ वॉटर इन द लोअर पार्ट ऑफ द सिलेंडर डिक्रीजेस फास्ट. आता काही कालावधीत जातो त्यानंतर काय होतं T1 ऑफ वॉटर इन द लोअर पार्ट ऑफ द सिलेंडर डिक्रीजेस फास्ट. आता मधल्या भागी फ्रीजिंग मिक्सचर असल्यामुळे मधल्या भागाचं टेम्परेचर काय होतं डिक्रीज होतं, व्हॉल्यूम डिक्रीज होते.
आणि व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यानंतर होते आणि डेन्सिटी काय होते इन्क्रीज. मग डेन्सिटी इन्क्रीज झाली म्हणजे पाण्याची घनता वाढली, मग जास्त घनतेचं पाणी काय होतं खालच्या साईडला म्हणजेच लोअर पार्टला येतं. आणि लोअर पार्टला थर्मामीटर कुठला आहे तर थर्मामीटर T1, की ज्यामुळे हा जो थर्मामीटर T1 आहे ह्या लोअर पार्टला असणार आहे त्याचं टेम्परेचर काय होतं डिक्रीजेस फास्ट. व्हाईल टेम्परेचर T2 of water in the upper part of the cylinder decreases comparatively slowly. आणि फ्लॅट बॉलच्या वर जो थर्मामीटर T2 आहे त्याचं टेम्परेचर डिक्रीज होतं पण कंपॅरेटिव्हली त्याच्या T1च्या मानामध्ये कंपॅरेटिव्हली स्लोली होतं. आता बघा हा आपण बघितला टाइम टेम्परेचर ग्राफ. आता टाइम टेम्परेचर ग्राफ नंतर आपण दुसरी जी डायग्राम बघतो बघा ॲक्वॅटिक ॲनिमल इन कोल्ड रिजन. ॲक्वॅटिक ॲनिमल इन कोल्ड रिजन थंड प्रदेशातील पाण्यात असणारे हे सजीव. आता थंड प्रदेशात असणारे हे सजीव थंड प्रदेश असेल तर त्याच्यामध्ये बर्फाचं प्रमाण हे जास्त असं बर्फाळ प्रदेश जास्त. आता हा दिसतो तो आईस लेयर. इथं वरच्या साईडला बर्फ आणि खाली आहे ते पाणी आणि या पाण्यामध्ये काय होतात हे जलचर वनस्पती आणि प्राणी जिवंत राहतात. तर बघा तुम्हाला याच्यावर एक सायंटिफिक रिझन यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये सायंटिफिक रिझन विचारलं. इन रिजन विथ कोल्ड क्लायमेट द ॲक्वॅटिक प्लांट अँड ॲनिमल कॅन सर्वाईव्ह इवन व्हेन द ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर गोज बिलो 0 डिग्री सेल्सिअस. आता 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर गेलं तरीसुद्धा ह्या रिजनमध्ये त्याला आपण टुंड्रा प्रदेश म्हणतो टुंड्रा रिजन म्हणतो. तर ह्या रिजनमध्ये ॲक्वॅटिक प्लांट आणि ॲनिमल हे जिवंत राहतात. तर कसं बघा इन कोल्ड रिजन ड्युरिंग विंटर द टेम्परेचर ऑफ द ॲटमॉस्फिअर फॉल्स वेल बिलो 0 डिग्री सेल्सिअस. आता विंटर म्हणजे हिवाळ्यामध्ये थंड प्रदेशामध्ये असणारं वातावरण हे किंवा तिथलं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली येतं. आणि टेम्परेचर ऑफ द वॉटर ॲट द सरफेस कंटिन्यूज टू फॉल टू 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तिथलं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली आहे की ज्यामुळे द वॉटर ॲट द सरफेस कन्व्हर्टेड इन टू आईस, की ज्यामुळं त्याच्या पृष्ठभागावर काय होतं पाण्याचं काय होतं बर्फ होतं. बट द वॉटर बिलो द लेयर ऑफ आईस. आता वरच्या साईडला बर्फ आणि बट द वॉटर बिलो द लेयर ऑफ आईस इज ॲट 4 डिग्री सेल्सिअस. इथं आईस लेअर दिसेल आणि त्याच्या खाली आईस लेअरच्या खाली टेम्परेचर किती असणार आहे 4 डिग्री सेल्सिअस. वॉटर बिलो दी लेयर ऑफ आईस इज ॲट 4 डिग्री सेल्सिअस. आता बघा इथं आईस लेअर आहे, इथलं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली आहे आणि ह्या आईस लेअरच्या खाली आहे तर वॉटर आहे, इथलं टेम्परेचर काय 4 डिग्री सेल्सिअस. आता आईस इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. आता बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक आहे. हिन्स द लेयर ऑफ आईस ॲट द सरफेस डज नॉट अलाउ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द वॉटर टू द ॲटमॉस्फिअर, की ज्यामुळे हा बॅड कंडक्टर ऑफ हीट असल्यामुळे इथलं आईस लेअरच्या वरचं जे टेम्परेचर आहे किंवा इथलं जे वातावरण आहे ह्या वातावरणाचा किंवा ह्या वातावरणातली उष्णता हा म्हणजे उष्णतेचा दुर्भोग असल्याने ही उष्णता तो खाली ट्रान्सफर करत नाही, की ज्यामुळे इथलं टेम्परेचर आहे तसं 4 डिग्री सेल्सिअस राहतं आणि इथलं आईस लेअर आहे तिथलं टेम्परेचर जरी खाली गेलं 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली तरीसुद्धा इथलं टेम्परेचर काय राहणार आहे 4 डिग्री सेल्सिअस. कारण इथल्या वातावरणाचा परिणाम इथं होत नाही कारण इथं आईस लेअर आहे आणि आईस इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. Hence the layer of the ice at the surface does not allow transfer of heat from the water to the atmosphere. As the water below the layer of ice remain at 4 degree Celsius, fish and other aquatic plants and animal can survive, की ज्यामुळे या ठिकाणी जे जलचर वनस्पती असतील प्राणी असतील हे जिवंत राहू शकतात.